पळतीयस कशाला? काय झालं? मॅडम बघा ना, इरा बेबी हे मशीन घालायलाच मागत नाहीयेत. मला माहितीये तुला जरा जड जाईल, पण इराविषयी मी जे काही सांगितलंय ते तिच्या भल्या करताच सांगितलंय. इरा, तुला खरं सांगू, मला सुद्धा हे अजिबात आवडत नाही. खरंच. बर, मला सांग, तुला गाणी ऐकायला आवडतात ना? माझ्या इराला डान्स पण करायला आवडतो, हो ना? मग आता समजा तू हे नाही घातलं तर तुला गाणी नाही ऐकू येणार आणि तुला डान्स पण नाही करता येणार. चालेल? म्हणूनच इरा आता हे गुड गर्ल सारखं घालणार आहे. ती छान छान गाणी ऐकणार आणि मग छान छान डान्स करणार, हो ना? इरा इज अ गुड गर्ल. Myra is a strong girl. Myra is a smart girl, ना? बरं ऐक, तुला ड्रॉइंग कंप्लीट करायचं ना आता? हा? शलाका, हिचं ड्रॉइंग कंप्लीट करून ये. ओके? हो मॅडम, मी आलेच. नमस्कार. नमस्कार. मी कौशिकी खांडेकर. अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही मॅडम? तुम्हाला टीव्हीत बघतो ना आम्ही. ऑफकोर्स. मी एक फॉर्मल इंट्रोडक्शन करून देते. हे माझे मोठे काका दयानंद खांडेकर. नमस्कार. नमस्कार. आणि ह्या माझ्या मोठ्या काकू पद्मिनी खांडेकर. आणि हा त्यांचा सुपुत्र आणि माझा लहान भाऊ युवराज. हे माझे लहान काका मकरंद काका आणि त्या छोट्या काकू चेतना खांडेकर. मकरंद काका आणि चेतना काकीला एक मुलगी आहे, तिचं नाव आहे ईशा, पण ती आता जरा बाहेर गेली आहे. मी माझी आणि माझ्या कुटुंबाची ओळख करून देतो. नमस्कार, मी माधव बेलसरे. ही माझी बायको रेखा. नमस्कार. ही माझी मुलगी निशिता. ही माझी धाकटी मुलगी नमा म्हणजे नम्रता. ही माझी बहीण मालती आणि पलीकडे बसली आहे ती माझी भाची काव्या. आजी आणि माझी आई आज इकडे येऊ शकली नाही. म्हणजे वयामुळे तिला आता अशी धावपळ झेपत नाही. नाही नाही, काहीच हरकत नाही. मला असं वाटतं की तुम्हाला जर का युवराजला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता प्लीज. खरं तर असं आम्ही म्हणायला हवं, कारण आमची मुलीकडची बाजू आहे. काय ग? अगं ते देवळात नाही गेलेत सुमी. ते हायवेवरचं हॉटेल आहे ना, विंटेज नावाचं मोठं, तिकडे गेलेत. एक जात सगळे भामटेत. आपल्या दोघींना बरोबर न्यायचं नव्हतं ना, म्हणून खोटं बोलले आपल्या बरोबर. तू मनापासून काळजीपोटी त्यांचं सगळं करतेस, पण त्यांना त्याची जाणीव आहे का? ते तुझ्याशी असं वागतात ना, त्याच खूप वाईट वाटतं ग मला. सुमी, तारिणी, मी मेल्यानंतर तुझं काय होणार आहे ग? सुमी अगं, भाई तुझ्या पुढे हात जोडते. सुमी, मी जिवंत असेपर्यंत लग्न कर. मला तुला सुखी झालेलं बघायचंय ग. तू कशाला अशा गोष्टी करतेस ग, मरणाच्या वगैरे? हा अगं, आपल्याला केवढे पिक्चर बघायचेत अजून. तो पुष्पाचा 10वा पार्ट पण येणार आहे. मग बघ, त्या सुनीलनं ना आपल्याला आडीनडीला खूप मदत केली आहे.
तेव्हा त्याचे उपकार विसरून नाही चालणार. काही करून त्याचा निरोप माधव पर्यंत आपल्याला पोहोचवला पाहिजे. हो. चल आपण जाऊया त्या हॉटेलवर. अगं नाही, आपण कशाला जायचंय हॉटेलवर? चल. सुमी ऐक ना, ते सगळे तिकडे आनंदात असणार आहेत की नाही, मग आपण जाऊन उगाच कशाला त्यांना त्रास द्यायचा? मी दुसरा मार्ग शोधते ना काहीतरी. इन्नु इपुडू ई स्थलम. हा? वेलून सुमी. म्हणजे सुमी काय आहे ना ते मी आज त्यांना दाखवूनच देते. तू पर सांग. ऐक ना, नको. अगं थांब ग जरा, मी सांगते ना तुला. ये ग तू. सुमी ऐक ना माझं. सुमी अगं बघ ना, नाहीये इथे कोणी. कोणीच नाहीये. चल चल आपण जाऊयात घरी. चल. तारिणी, तू बघ माधव. कोणीतरी फॅमिली आहे वाटतं त्यांच्या सोबत. फॅमिली? यांना कोण ओळखतंय फॅमिली भेटायला? ते तरी मला कसं कळेल? थांब ना, मी बघते ना. चल. मी जरा थेटच विचारतेय, युवराज, तुम्हाला आमची निशी आवडली आहे का?